जिथं बसायला जागा नाही अशा ठिकाणी मशीन बघितलं. आणि म्हणले हॉस्पिटलमध्ये लई गाठले तरी बाबड्यांनो, आमच्या नातेवाईकांनी मित्रांनी गाठलेत. आणि म्हणला लगेच तो माणूस आहे ना वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणला साहेब मला बसायचंय, माझ्या बहिणीला पण द्या, सगळी प्रॉपर्टी विकतो, पण माझ्या नातेवाईकात मला ज्यांना हॉस्पिटलला गेलो मला पैसे घालावं लागतील ना, मी त्यांना मशीन बसून टाकतो. ही मशीन मेड इन इंडिया, मेड बाय इंडिया, मेड फॉर इंडिया. 52 दोघं वर्षाचे आहेत, पण एक 52 ओलं एकदम म्हातारडं वाटतंय खूपच. आणि एक 52 ओलं पारसाला 22 वर्षाचं वाटतंय. मध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो. हिरोईन बघा ना, रेखा मॅडमचं उदाहरण घ्या, 65 घ्यायचे आणि त्यांच्या सोबत एक 65 बघा. अगं महिना. मित्रांनो, जेव्हा हा डेमो मी पाहिला ना, मी तर शॉक झालो. त्यावेळेस मी विचार केला, मी तर घरी इमिजिएट मशीन बसवून टाकलं, पण म्हणतात ना नुसतं स्वतःला परिवाराची हेल्थ चांगली करणं म्हणजे हे मतलबीपणा झाला, सेल्फिशनेस झाला मला तरी वाटते. त्यावेळेस मी काय विचार केला की यार हे मशीन का प्रत्येक गरीब मिडल क्लास श्रीमंत घरात जायला नाही पाहिजे? काय फक्त श्रीमंतासाठीच आहे का? नाही. आणि या मिशनवर मी तर फार विजन पाहू राहिलो आहे. कारण की आज मला वाटते मशीन लॉन्च झाल्यावरच आपण जवळपास 40-50 ऑर्डर 1 7-10 दिवसात आल्या. आणि आता मला वाटतं हा फेब्रुवारी महिना आहे, नियर अबाउट 500 ते 600चं सेल तयार होणार. म्हणजे आपण 2026-2027 येणाऱ्या 5 वर्षात जसं पाणी वाचवा पाणी जिरवा किंवा सेंद्रिय शेतीवर काम करा, तसंच मला असं वाटतं आता दिल्लीमध्ये एअर पोल्युशनवर पण काम व्हायला लागले. आणि आता मला असं वाटतंय घराघरामध्ये क्लीन वॉटर आले, म्हणजे फिल्टर थ्रू, RO थ्रू, अल्कलाईन थ्रू, ते पण केमिकल फिल्टरमधून पास होते. तर आता क्लीन वॉटर नाही, लोकांना जिवंत पाण्याची गरज आहे. कारण की लोकांनी पहिले तारीचे फोन होते, मोठे मोठे ठोकळे होते, कॉईन बॉक्स होते, मोठे फोन होते. आज 50 लाख रुपयाचे 1.5 लाखाचे फोन आले. एक काळ TV ब्लॅक अँड व्हाईट होता, आज बघा कशी TV आले. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5-5, 10-10 लाखाचे TV जनरेट झाले. पहिल्या कार तर फार ॲम्बेसेडर होत्या, मारुती होत्या, महिंद्राच्या छोट्या मोठ्या गाड्या. आता बघा 2-2, 3-3, 5-5 कोटीच्या गाड्या आल्या. पहिले लोक शिवून कपडे घालायचे, पण आज लोकांनी मॉलमध्ये जाऊन 25,000, 50,000, लाख 2-2 लाखाची शॉपिंग करायला लागली. मग गोल्डमध्ये आले, बॉन्डमध्ये आले, शेअर मार्केटमध्ये आले, फॉरेक्समध्ये आले, प्रॉपर्टी, गुंठे, घरं, गाड्या, एज्युकेशन पण मॉडर्न झालं. वर्षाला फी लाख 2-2, 3-3 लाख ABCD शिकवायला देऊ राहिले, 10-15 लाख रुपये खर्च. पण सगळ्यात जो मिसिंग लिंक होऊ राहिली आहे ना, ज्याच्यामुळं आज जर बघितलं तर कोविड आला, इम्युनिटी डाऊन झाली, घराघरात आजार, डायबिटीज, BP, वेगवेगळ्या आजारांनी सगळ्यात जास्त पैसा खर्च होऊ राहिला हॉस्पिटलला. म्हणून मेडिक्लेम कंपन्या पण हजारो लाखो कोटीचा धंदा करू राहिल्यात. आणि हॉस्पिटलचे बिल 2-2, 5-5, 10-10, 20-20 लाखाचे होऊ राहिलेत. लोक घरं विकतात, अक्षरशः प्लॉट विकतात, गुंठा विकतात, सोनं नाणं मोडतात, कर्जबाजारी होतात, फार रिवर्स येतात 7-8-10 वर्ष. कुणामुळं? घरातल्या मुलामुळं, पत्नीमुळं, नवऱ्यामुळं, आईबापामुळं, सासऱ्यामुळं, आणि फार इकडे तिकडे हात पसरावं लागतात. मला असं वाटतं वर्ल्ड वाईड जपानीज टेक्नॉलॉजी आली आहे मार्केटमध्ये. ही टेक्नॉलॉजी म्हणते आहे की हे प्रोडक्ट्स म्हणजे जिवंत पाणी 50 वर्षापाशी वेगवेगळे सायंटिस्ट लोक WHO याला रिकमेंड करते, पेटंटेड प्रोडक्ट्स तयार झालेत. मग मला असं वाटतं की ह्या प्रोडक्टला आता मार्केटमध्ये यायची गरज आहे. कारण की 200पेक्षा जास्त आजार हे पाण्यामुळेच होऊ राहिलेत. 80% कारण पाणी. कारण की लोक फळं बदलू राहिलेत, ऑर्गॅनिकवर जाऊ राहिले, शुद्धवर जाऊ राहिलेत, पण एक्सरसाइज करू राहिले, जिम चालू राहिल्यात, तरी पण लोक अटॅकने मरू राहिलेत. जिममध्ये मरतोय, चालता मरतोय, कोणी काम करता करता बँकेत मरतोय, कोणी रनिंग करता मरतोय, कोणी खेळता नाही. मग कशाला मरले पाहिजेत? जर ते न्यूट्रिशन खाऊ राहिलेत, एक्सरसाइज करू राहिलेत, तरी पण डेथ का? मग हे जपानीज लोक बघितले ना सर कसे असतात फिट. जपानीज लोकांचं फूड बघा, काळजी, ही टेक्नॉलॉजी तिथून झाली. आणि ज्या वेळेस अमेरिकेने हल्ला केला होता, तिथं बॉम्ब टाकला होता, त्यावेळेस मला वाटते जमीन शेतीच होत नव्हती, मुलं जन्माला कशी यायची. आणि मग हॉस्पिटलमध्ये काय झालं की तिथं ट्रीटमेंट करत होते पेशंटवर. त्यावेळेस रिसर्च केला की पाणी बदलून पाहू, सगळं बदललंय. त्यावेळेस अल्कलाईन वॉटर, जिवंत वॉटर त्या पेशंटला द्यायला सुरू केली आणि पेशंट रिकवर व्हायला लागले. आणि जे बाळं पण जन्माला यायला लागले ते नॉर्मल यायला लागले ह्या पाण्यामुळं. पण नंतर पेशंट घरी जायचा, नॉर्मल पाणी प्यायचा, पुन्हा कॉम्प्लिकेशन वाढायचे. आणि मग त्यावेळेस तिथं हॉस्पिटलमधून ते पाणी लाईन लावून विकत घ्यायचे. त्यावेळेस लक्षात आलं, कारण की हे प्रोडक्ट 50 वर्षापासून इंटरनॅशनल जाऊ राहिले, पण रिच कॅटेगरीत जाऊ राहिले. मग गरीब माणसं नाही का? मग गरीबाकडे पण लई पैसे आहेत. म्हणजे तो 10 लाख लोन काढून 20 लाख भरतो 20 वर्षात, व्याजच भरतो ना 10 लाख. कारमध्ये तो EMI घेऊ राहिलाय, त्यानंतर तो प्लॉट घेऊ राहिला आहे, त्यानंतर तो सोनं नाणं घेऊ राहिला आहे, तो जमीन घेऊ राहिला आहे, विहीर खांदू राहिला आहे, बैल गाया घेऊ राहिला आहे. अरे पण एवढी सगळी प्रॉपर्टी करणारा माणूस पिऊ काय राहिला आहे?
तेच केमिकलचं पाणी विहिरीत जाऊ राहिले भेटू राहिले. कॉर्पोरेशनचं पाणी पार 100, 150, 200 किलोमीटरवरून पास होऊन तुमच्या पाईपलाईनमधून टाकीमध्ये येतं आहे आणि ते फिल्टर करून तुमच्या घरामध्ये येऊ राहिले आणि ते कोण पिऊ राहिले? सगळा परिवार पिऊ राहिला आहे. हे जेव्हा मला अंडरस्टँड झालं ना सर, मी हे सगळे डेमो बघितल्यानंतर ना विचार करा ना, हे बघा हे पाणी पितोय, हे सगळं हायर ॲसिडिक पाणी. मग याच्यात कोको कोला, मँगो, बिंगो, स्प्राईट, काय झिंग बिंग भरपूर असे आलेत ना. त्या कुठलं आलं एक असं लहान पोरं पितात आता स्टिंग. अरे हे पार इथं लाल व्हायला बसलं ते लाल कलर सारखं. हे बघा हे हळदीचं डेमो इमिजिएट गार पाण्यात. हे नॉर्मल आता बराच 1-1.5 तास झालाय ते कलर सोडलाय, पण हे 2 ते 3 मिनिटात त्याचं कलर सोडतं. याचे प्रॅक्टिकल डेमो आहे जिऱ्याचा. हे सगळे डेमो पाहिल्यानंतर मी शॉक झालो सर. मशीन कसं वाटते तुम्हाला? हे मशीन तुम्हाला स्वस्त वाटतंय का महाग वाटतंय? एकदम स्वस्त सर. कसं वाटतंय सर स्वस्त? एकदम रिजनेबल. सर 320 करोडची शरीराची किंमत आहे, त्याच्या पुढे हे काहीच नाही. काहीच हे नाही. स्वस्त वाटण्याचं कारण सर, कारण मी स्वतः हॉस्पिटलवर 5-10 लाख, 25 लाख, 50 लाख बिल भरताना लोकांनी पाहिले, त्यामुळे हे त्या मानाने खूप स्वस्त आहे. म्हणजे ज्यांच्या घरात ऑलरेडी हॉस्पिटलचे प्रॉब्लेम येऊन गेले, ज्यांनी 5-5, 10-10 लाख घातलेत, मी तर म्हणतो त्यांना म्हणावंच लागणार नाही हे मशीन घ्या. ते म्हणतील पहिलं आम्हाला सांगा, आम्हाला डेमो दाखवा. येस सर. पण ज्यांना नाहीये त्यांनी शिकलं पाहिजे ना. दुसऱ्याची झोपडी जवळ राहिली तर आपली झोपडी असणारच ना. आपण तरी तेच खाऊ राहिलो. वाटतंय का ना तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं सर, काय फ्युचर वाटतं त्याने सर? हे जे डेमो बघितले, मशीनची क्वालिटी बघितली किंवा आपण हे जे क्रॉस चेक करून बघितलंय, जो रिसर्चचा डेटा बघितलाय ना सर, मला हे दिसतंय की आतापर्यंत जे इंटरनॅशनल कंपनीचा तुम्ही उल्लेख केला, ज्यांनी रिअल टेक्नॉलॉजी आणली, पण ह्यांना इंडियामध्ये तेवढं पेनिट्रेट करता नाही आलं. मला सनेज आणि ESSI थ्रू काय दिसतंय, जे आता आपण मागच्या 1-1.5 महिन्यात मशीन बद्दलचे जे मला फ्युचर दिसतंय की आतापर्यंत इंडियात ही 20-25 वर्षापासून टेक्नॉलॉजी आली. पण ही टेक्नॉलॉजी ऑलरेडी याच्यावर 20 वर्ष काम चाललंय बरं का. गव्हर्नमेंट रिलेटेड हे प्रोडक्ट 4-4, 5-5 लाखाला लोक विकतात ऑलरेडी. जी कंपनी आपण जिच्यासोबत जॉईंट व्हेंचरने काम करतोय ऑलरेडी. जे जपानीज बद्दल बोलतोय ना, तर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी आपल्याला बाय परकिन समजवलंय आपण त्यांच्यापेक्षा हायर लेवलला बेटर आहेत. हे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रूव्ह केलंय. ते टेक्निकल स्पेसिफिकेशन पण बघितलेत सर मी, की ORP कारण की तुम्ही आता युरोपमध्ये राहून आलात, मोठ्या पोस्टला. तुमचं शिक्षण काय सर? BE मेकॅनिकल झालंय माझं, MBA ऑपरेशन आहे मी. मग तुम्ही कार डेव्हलपमेंटमध्ये काम करत होते. डेव्हलपमेंटमध्ये मी काम केलं. मग तुमचे टेक्निकल क्वेश्चन तुमचे तर सगळेच क्लिअर झाले असतील. तुम्ही तर असाचा विश्वास नाही ठेवणार, कारण की पाणी लाल झालं, काळं झालं. तुम्ही सगळे मीटर याचे सगळ्या काही गोष्टी अंडरस्टँड बघितलंय सर. आणि जे इंटरनॅशनल कंपनीज किंवा ज्या टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोललो, टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट होत असते सर. म्हणजे कार सुरुवातीला होत्या काय तशाच कार आहेत का आज, आणि ते कुणी ना कुणी असं एखाद्याने कार बनवली म्हणून दुसऱ्याने कॉपी केलीच आहे, पण ते कॉपी करताना बेटर होऊन कॉपी केली. वाव. आणि याच्यामध्ये म्हणजे असं एक एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे की ऑलरेडी हे ब्रँड चालला होता सर, नंतर हा ब्रँड आला पण तो लय पुढे गेला? बरेच आहेत ना सर. सुरुवातीला जर बघितलं आपण तर मारुतीचा ब्रँड होता इंडियामध्ये. अरे बापरे. मारुतीला येऊन हुंडाईने ओव्हरटेक केलं. आज टाटा मोटर्सने ओव्हरटेक केलंय. स्कोडा सारखे ब्रँड आले, BMW, मर्सिडीज सारखे, ऑडी सारखे ब्रँड येऊन यांनी ओव्हरटेक केला बिझनेस. म्हणजे असं नाहीये की एखाद्याने टेक्नॉलॉजी आणली तर तो त्याला उलट दुसरा एखादा इनोव्हेशन करणार असेल, रिसर्च डेव्हलपमेंट आणले, त्यांच्याला ती टेक्नॉलॉजी घेऊन त्याला बॉटम आणून त्याचा टॉप जाऊ शकतो. टॉपला जाऊ शकतो. आणि याच्यात जे पेटंट आहे, हे जे मशीन बद्दल मी जेव्हा डिटेल बघितलं, ह्याच्यात जे पेटंट आहे ना सर, ह्याच्यात रिव्हर्स क्लिनिंगचं टेक्नॉलॉजी जी आतापर्यंत म्हणजे जे इंटरनॅशनल कुठल्याच मशीन मध्ये नाहीये, जी रिव्हर्स क्लिनिंगची टेक्नॉलॉजी त्या मशीन मध्ये पण नाहीये, कुठल्याच machine मध्ये नाहीये. पहिलं फाउंड केलं त्यांचं, कुणाकडेच नाही. रिव्हर्स क्लिनिंग म्हणजे तुम्ही जेव्हा ते वॉटर घेतात पिण्याचं, त्याच्यामध्ये जे वेस्टेज वॉटर त्याला काढून टाकते मशीन आणि पुन्हा देताना फ्रेश वॉटर देते. ह्या टेक्नॉलॉजी म्हणजे मी तुम्हाला फ्युचर बद्दल बोलत होतो ना, एक तर ESSI ची जी लिडरशिप आहे हे आपल्याला सेल्स मध्ये माहिती किती स्ट्रॉंग आहे. आणि आपण जे मला जे फ्युचर दिसते आता, की आतापर्यंत मागच्या 20 वर्षामध्ये जेवढ्या लोकांनी इंडियामध्ये मशीन सेल केलेत ना सर, ESSI आणि सनेज पुढच्या एका वर्षात 2026 मध्ये त्या सेल्सला पण आपण क्रॉस करणार, हे फ्युचर मला दिसतंय सर. याचं कारण काय दिसतंय सर मला? आपल्या मशीन मध्ये हे जे दिसतंय ना तुम्हाला, मला वाटतं हाय लेवलच्या ब्रँडिंग प्रीमियम कार असतात ना, त्याच्यापेक्षा हायर लेवलचं फिलिंग आहे. टेक्नॉलॉजीच लय हायर आहे. म्हणजे फायबर बॉडी नाहीये, कारण की फायबर बॉडी हळूहळू ती कलर डाऊन होतो, मग त्याला कव्हर घालावं लागतं. पण आपली ही जी बॉडी आहे याचं 25 ते 30 वर्षाचं लाईफ सांगितलंय. त्यानंतर जर आजमध्ये बघितलं तर आपण प्लॅटिनमची कोटिंग करतो टिटॅनियम प्लेटवर, ती किती म्हणजे डबल कोटिंग आहे. जे इंटरनॅशनल कंपनी आपण बोलतोय ना, याच्यापेक्षा डबल कोटिंग आहे याच्यावरती. अरे बापरे. तुमच्या मशीनची लाईफ ऑलमोस्ट तुम्ही दुप्पट करताय. मार्केटमध्ये सर 7 प्लेटची मशीन मला वाटतं 3-1 लाख रुपयाला द्या ती कंपनी. आणि आपण त्याच्यात जर आपल्या मशीनची प्राइस बघितली, आपल्यासोबतची ऑपॉर्च्युनिटी बघितली, तर 30-40% डाऊनमध्ये देऊ राहिलो का तर मेड इन इंडिया आहे. म्हणजे मार्केटमध्ये जी कंपनी ऑलरेडी एक ट्रेंड लेवलला गेली, त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्या लेवलचे एक्सपेन्सेस तर मॅटर करतात. तर मग आज मला असं वाटतं की हे मशीनचं जी फिलिंग आहे आणि त्यानंतर हे जे टेक्नॉलॉजी आहे ना, हे स्क्रीन टच टेक्नॉलॉजी आहे ना,
एवढी मोठी स्क्रीन याच्यामध्ये जे फील देऊ राहिलो आपण ते बाकीच्या कंपनी त्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये पण नाही आहे सर. बरोबर. म्हणजे तुम्ही जे प्राइस वरती बोलले ना ह्याच्यावर मला काय वाटतं, ही मशीन जर तुम्ही म्हणलात की इंडियात बनली, मला एक टॅगलाईन आठवली की ही मशीन मेड इन इंडिया, मेड बाय इंडिया अँड मेड फॉर इंडिया. याच्यामुळं म्हणजे याच्यामुळे कारण की pricing. टाटा आज टाटा गाड्या कशा बनवून राहिले, मेड इन इंडियाचे ना ब्रँड. आज एक का जगवारवाला माणूस टाटा रिजेक्ट करत होता आणि म्हणले तुमची कंपनी विकत घेतो आम्ही, तुमची लायकी नाही कंपनी चालवण्याची. पण टाटाने तिथून येऊन काय केलं, त्याला खोपडी सटकली. म्हणजे भारतातले लोक खतरनाकच आहेत. मला वाटतं मग आपण पण जपानी लोकांना ओव्हरटेक करणार ना, कवर म्हणजे लाईफ पाहिजे, साला लक्झरी आणि प्रोडक्ट वापरतात इंटरनॅशनल लेवलला. सगळ्यात मोठी शॉकिंग न्यूज मला या प्रोडक्ट्स मध्ये काय वाटते की आतापर्यंत आपण सगळे असू किंवा जेवढे व्हिडिओ बघत असतील प्रत्येकाला फक्त 2च प्रकारचं पाणी माहित होतं. एक जे आपण पितोय ते, एक घरात धुण्यासाठी, भांड्यासाठी, कपड्या वगैरेसाठी लागणार. पण मशीनच्या माध्यमातून कळालं की भाजीपाला धुण्यासाठी पाणी वेगळं असतं, स्किनसाठी पाणी वेगळं असतं, पिण्यासाठी पाणी वेगळं असतं, लहान मुलांसाठी पाणी वेगळं असतं. मग मगाशी जसं सर म्हटले की 100 वर्ष जगणारा माणूस आज 30, 40, 50 वर आला. 7-8 वर्षाच्या मुलांमध्ये अटॅक येतात. आपण काय विचार करतोय की त्यांचं खाणं किंवा वातावरण बदललंय, पण आज कुठेतरी लक्ष देतं की सर सगळ्यात जास्त पाणी. सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट काय सर, 4th स्टेजचा कॅन्सरला 10 पॅरामीटर समजले, त्या टॉप 1 आयोनायझर वॉटर रिकमेंड केलं आणि त्याने रिव्हर्स आले कॅन्सर लोकांचे. म्हणजे हेअर पासून, स्किन पासून, थायरॉइड, लंग्स सगळे ऑर्गनवर. आणि वर आता ऑइलचा डेमो पाहिला, ते पूर्णपणे बॉडीत लुब्रिकंट होते. कारण की तेल मस्त आपण घी खातो, तूप खातो, बदाम खातो, पण त्याच्यातलं जर प्युअर जे फॅट, गुड फॅट लुब्रिकंटच होत नसेल तर मग गुडघे दुखू राहिले, जॉईंट पेन होऊ राहिले, प्रॉब्लेम होऊ राहिले. आता राईस बघा ना, हे ब्राऊन राईस क्लीन करायला साध्या वॉटरमध्ये काहीच नाही आलं, पण याच्यात 2च मिनिटात त्याच्यातली घाण वर आली. आणि असं जर 10-15 मिनिटं भिजून ठेवलं ते भाजीपाला, फ्रुट्स वगैरे, तर कुठल्या लेवलला. जिरे आता बघा इथं 1-1.5 तास झालाय हा डेमो होऊन, तरी इथं 2 ते 3 मला वाटते 10-12 सेकंदातच, 10-12 सेकंदामध्येच थंड पाण्यामध्ये जिरे त्याचा कलर सोडून राहिले. ग्रीन टीचं ऑब्झर्वेशन बघा कुठल्या लेवलला आहे. म्हणजे आपण याच्या डेमो मध्ये तरी तिळाचं तेल घेतलं, पण मॅक्सिमम लोकांच्या घरामध्ये जनरली पाम ऑइल यूज होते. अरे ते जर घेतलं तर मग वाटच लागून जाईल. थैल्याचं, पिशवीचं पॅकिंग 60-70 रुपये लिटरचं तेल, त्याची तर काय डेंजर अवस्था असेल. म्हणजे फक्त पोट भरायचं म्हणून. शेंगदाणा तेल, शेंगदाणे कसे किलो येतं? 130-140. आणि मार्केटमध्ये तेल एक येतं, शेंगदाणे तेल 120 रुपये, 130 रुपये. 1 किलो यांच्या म्हाताऱ्याने ठेवलंय का? 4 किलो शेंगदाणे लागतात, त्यावेळेस 1 किलो तेल निघतं. बघा, भोजनालयावर खर्च करा, नाही तर रुग्णालयावर कार्यक्रम आहे बाबांनो. सर, एक संस्कृत मध्ये म्हणे जलजीवनम, म्हणजे पाणी हेच जीवन आहे. पण खरं पाणी आज मला कळलं की हे जीवन आहे. हा, म्हणजे सर हे डेमो पाहिल्यानंतर हे लक्षात आलं हे मशीन का गरजेचं आहे. कारण आज प्रत्येक घरामध्ये फक्त फाईल नाहीये, त्या फाईल बरोबर बीपीचा त्रास आहे तर मेडिसिन आहे, कॅन्सरचा त्रास आहे तर मेडिसिन आहे, म्हणजे वेगवेगळ्या आजारावर मेडिसिन आहे. आणि हे बघितलं सर, हे पाणी आणि ते मेडिसिन बरोबर आहे. डायबिटीसच्या गोळ्या चालल्यात मॅडम, लोकांना कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या चालल्यात, रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालल्यात, हेअरच्या गोळ्या चालल्यात, लोक असे बुचकुल गोळ्या खातात. म्हणजे आज्ञानाचे नाही लोकांना. आजारासाठी कुठलं वय राहिलं नाही सर. एक गोष्ट जाणवते सर, म्हणजे हे जे तुम्ही आता गोळ्यांबद्दल बोललात ना, त्याला धरून एक पॉईंट आठवला मला. लोक महिन्याला 1000-2000 घालवायला तयार आहेत सर. हो, त्यांना काय वाटतं, मी 1000-2000 घालवतो, पण पुढचे 20 वर्ष जर गोळ्या खाल्ल्या, त्याची जर प्राइस कॅल्क्युलेट केली, किडनीचा प्रॉब्लेम तर होतोच आहे, पण जे पैसे पण जातात त्याच्यापेक्षा मी म्हणतो 5%तच ही मशीन येऊ शकते. हा तुषार सर, पण मी त्याचे साईड इफेक्ट पण खूप मोठे आहेत, जे तुम्ही आता बघा ना, जर महिन्याला तुम्ही तुमच्या परिवारात 3-4-5 हजार रुपये खर्च होत असेल तर 60,000 रुपये वर्षाचे गेले. बरोबर. म्हणजे एवढे पैसे घालून सुद्धा शरीर. आणि हे ज्या कंपन्या आता फार्मा कंपन्या, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला प्युअर करणार आहेत का? प्युअर करणार आहेत का? नाही. मग याच्यामुळे आयुर्वेदा रिकमेंड करू राहिलोय आणि आपण आयुर्वेदा मेडिसिन आणि सप्लिमेंटवर काम करू राहिलोय. त्याच्याबद्दल आपण पाण्यावर आलोय. म्हणजे अवेअरनेस फार मॅटर आहे. आपला काम हे लोकांना मदत करणं. लेडीजच्या बाबतीत जर विचार केला, पहिली डिलिव्हरी नॉर्मल व्हायची, हॉस्पिटल हा प्रकार नव्हता. पण आज प्रेग्नेन्सी नंतर लगेच गायनेकॉलॉजिस्टला दाखवावं लागतं. बेड रेस्ट म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत मला वाटते 10-20 रुपये खर्च होत असेल. नाही सर, लाखो रुपये. 5 लाख, 10 लाख, काही ठिकाणी 25 लाख, काही ठिकाणी 30-35. म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत. म्हणजे बाळ व्यवस्थित वाढूच नाही आलं, ते इकडं छेन, ते तिकडं छेन, ते आडवं छेन, ते पडवं छे आणि शिजोरी. प्रेग्नेन्सी राहत नाही तिथपासून खर्च चालू आहे. शिजरिंगच होणार नाही. अरे वा. म्हणजे आता इथून पुढं बाळ जन्माला येण्याच्या आधीच खर्च आहे आणि आल्यानंतर पण लय खर्च आहे. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर खर्च सर, बाळ जन्माला येण्याच्या अगोदर खर्च, बाळ जन्माला राहिल्यानंतर खर्च, बाळ झाल्यानंतर पण खर्च.
मग चालूच चालूच आहे. आणि सगळ्यात पहिलं एखादा वयस्कर व्यक्ती घरी त्यांची डेथ व्हायची आणि ते संस्कार केले जायचे. आज एकही डेथ हॉस्पिटल शिवाय होत नाही. याच्यामध्ये मी पाणी बघितलं आणि त्याच्यातले बबल बघितले सर. म्हणजे त्याच्यामधले मायक्रो क्लस्टर असतात ना, मायक्रो क्लस्टर, जे पाणी घट्ट असतं ना, जड पाणी, आणि याच्यामध्ये त्याला ब्रेक केला जातो, हलकं केलं जातं, त्याचे जे बबल उडत होते ना, मला असं वाटत होतं काय जिवंत पाणी आहे यार. असं फ्रेश वॉटर जेव्हा तुमच्या बॉडीत जाईल तेव्हा तुमच्या बॉडीतली सगळी घाण सगळीकडे, म्हणजे तुमचे आपले डायजेशन सिस्टम, सगळे आपले ऑर्गन्स तर असे वाट पाहतील, याला काय आलंय बाबा. जसं बघा ना सर, हे पाणी पिलो ना आपण, म्हणजे आता नॉर्मली आपण एक आधी जेव्हा हे मशीन नव्हतं माझ्याकडं, जेव्हा मी पाणी प्यायचो, एक ग्लास पाणी पिलं की आपल्याला वाटायचं डब्बाच झालं पाणी. हे एक ग्लास पिलं की अजून एक ग्लास पितो, आणखी एक ग्लास पितो. मी एक लिटर पाणी पिलो एका टाइमला, एक लिटर. 1 लिटर पाणी प्यायला वाटते एकच ग्लास म्हणजे पुन्हा पाणी पिऊशी वाटतं. जेव्हा जड पाणी पितो आपण, एक ग्लास पाणी पिल्यानंतर पण बघा, जर तुम्ही अर्ध्या तासाच्या फरकाने 2-3 वेळा पाणी पिले, तुम्हाला लगेच वॉशरूमला जाणे, कारण 60 ते 70% तुमचं पाणी बाहेरच जात आहे, त्याचं ऍब्सॉर्प्शनच होत नाही. हे पाणी प्या तुम्ही, तुम्हाला जास्त वॉशरूमला पण सर, एक जणाकडे कार होती, कार, तो 60 लाखाच्या घरात पण राहत होता. मी विचारलं सोनं किती के, म्हणला हाय सर 20-25 तोळे सोनं आहे. म्हणलं SIP चालू आहे, म्हणला FD चालू आहे, म्हणला गावाकडे शेती 10 एकर आहे, म्हणला पगार 1.5 लाख आहे, म्हणला तरी पण म्हणला हे प्रोडक्ट महाग आहे. आपल्या डिस्ट्रीब्युटरने काय केलं, एक पत्र्याच्या घरात मशीन दाखवलं, एक सापराच्या घरात मशीन दाखवलं, एक गोठ्यात बसवलेलं दाखवलं, धाब्यावर बसवलं दाखवलं, आणि जिथं बसायला जागा नाही अशा ठिकाणी मशीन बघितलं. आणि ते म्हणले हे मशीन बसू राहिलेत. ते म्हणले का? अरे म्हणले हॉस्पिटलमध्ये लई गाठले तरी बाबड्यांनो, आमच्या नातेवाईकांनी मित्रांनी गाठलेत. आणि म्हणला लगेच तो माणूस आहे ना वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणला साहेब मला बसायचंय, माझ्या बहिणीला पण द्या, सगळी प्रॉपर्टी विकतो, पण माझ्या नातेवाईकात मला ज्यांना हॉस्पिटलला गेलो मला पैसे घालावं लागतील ना, मी त्यांना मशीन बसून टाकतो. नाहीतर मग शेवटी नातेवाईक मित्राकडे लोक पैसे मागायला येतात. मग मला असं वाटतं ते येण्याच्या आधी तुम्हीच गेलं पाहिजे मशीन घेऊन, असं वाटतं तुषार सर तुम्हाला काय वाटतं तुषार सर? मी सर एका व्यक्तीला पाहिल्यानंतर मला सांगितलं त्याने, त्यावेळेस मला कळलं गरज काय आहे, की माझ्या वडिलांना म्हणला सोरायसिस झालता, त्याच्यानंतर मला शुगर 450, माझ्या बायकोला शुगर 500, आणि माझी जी मुलगी आहे तिच्या डोक्यामध्ये पूर्ण कोंडार, बाकीचे हेल्थ इश्यू, स्किनचे प्रॉब्लेम चालू होते. आईचे इतके गुडघे जाम की आईला असं धरून लागायचं उठवायला. आणि ज्यावेळेस त्यांनी हे पाणी पिलं आणि ते मला सांगत होते की वडिलांचा सोरायसिस बरा झाला, आईचे गुडघे दुखायचे थांबले, आमच्या दोघांच्या शुगरला 1 महिन्याला मला म्हणला 8,000 लागायचे आणि माझ्या मिसेसला 6,000 लागायचे प्रत्येक महिन्याला. तर आमच्या दोघांची शुगर नॉर्मल झाली. आणि ह्यातलं जे आपण ब्युटी वॉटर म्हणतो ना केसासाठी सर, ते वॉटर 2 दिवस वापरलं फक्त मुलीला, तर तिचा कोंडा गायब. आणि तो ज्यावेळेस ते सांगत होते ना, त्यावेळेस मी विचार केला की तो म्हणला माझ्या घराला घरपणच नव्हतं, हॉस्पिटलच होतं माझं घर, पण मागच्या 4 वर्षापासून एकही दिवस मी हॉस्पिटलला गेलो नाही. त्यावेळेस कळलं हे प्रोडक्ट किती इम्पॉर्टंट आहे सर, किती महत्वाचं आहे. अरे बापरे, मी विराट कोहलीबद्दल ऐकलं होतं, ते हे आयोनायझर वॉटर पितात, एवढी ताकद कसं काय? अरे थोडं 1 तास क्रिकेट खेळलं ना तर माणूस हँग होतं, आणि ते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2-2, 3-3 तास, 4-4 तास बॅटिंग सोडत नाही एवढे, आणि एवढी बॅटिंग करून फिल्डिंग करायची. म्हणजे याचं कारण काय? फिटनेस. मी असे लोक बघितले मॅडम 52 वर्षाचे आहेत, पण एक 52 एकदम म्हातारडं वाटतंय खूपच, आणि एक 52 पारसाला 22 वर्षाचं वाटतंय. ऍक्टर मध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो. हिरोईन बघा ना, रेखा मॅडमचं उदाहरण घ्या, 65 एज आहे. आणि त्यांच्या सोबत एक 65ची बघा. अगं महिना, ते 10-20 तोळे सोनं काय करायचं बाई, तुला घेऊन नाही जायचं, लवकर बसव मशीन ये. ऑलरेडी म्हातारी कोणाला वाटत नाही बरं चांगलं दिसावं माणसाने, सगळ्यांना वाटतं. आणि जनरली लोक काय म्हणतात, तेले भारी क्रीम वापरत असतील, तेले काय नाही सर, ते पाण्यावरती. अरे त्यांचं फिटनेस, त्यांची बॉडी, त्यांचं सगळ्या काही गोष्टी अलाईन होऊ राहिल्यात ना, महत्वाचा फोकस वॉटरवर आहे. नेक्स्ट फोकस त्यांचा न्यूट्रिशनवर, एक्सरसाइजर असन, पण सगळ्यात महत्वाचं पाणी ते क्लीन पिऊ राहिले. आता बघा ना, बॉटल वॉटर, बिस्लरी वॉटर, ह्या वॉटर हे सगळं डेड वॉटर आहे. एअरपोर्टवर 150-200 रुपयाला बॉटल घेतो, फक्त आहे ना पॅकिंग बदलल्यात सर, पॅकिंग बदलल्यात आणि त्याचे रेट बदललेत. म्हणजे जर ते चहाच्या दुकानावर घेतलं ना 20 रुपये, चांगल्या 4 स्टार हॉटेलला घेतलं का 30 रुपये, आणि एअरपोर्टला घ्यायला गेलं तर 200-300 रुपये वाटण्याची किंमत आहे. एखादा व्यक्ती जिम करतोय, जिमचं पॅकेज वर्षाचं 20-25 हजार, आणि घरात येऊन तो डेड वॉटर पितोय. राव, जिमचा काहीच उपयोग होत जिम वाले लोक ते सगळं प्रोटीन बिटीन आहे ना, करता करता अटॅक आलेले आपण बघतो. अरे पीटी घेण्यासाठी 8, 10, 15 हजार रुपये घेतात. त्या जिमची फी वेगळी लावतात. अंडे चिकन त्यांना रोज खायचंय, म्हणजे महिन्याला 25-30 हजार रुपये. बाबड्या, ए सोनुल्या, छकुल्या, जिमवाल्या, ओ बॉडी बिल्डर, मसल बिल्डर,
क्लीन वॉटर आणि मेल वॉटर पित असशील ना बाबड्या, लवकर हे डेमो बघ आणि हे पाणी प्यायला लाग, लय खतरनाक मसल तयार होतील तुझे. सर एका पार्लरमध्ये जर एक लेडीज गेली तर कमीत कमी 12,000 ते 20,000 पर्यंत खर्च आहे हेअर आणि फक्त चेहरा क्लीन करण्याचा. मग विचार करा हे किती स्वस्त आहे. अरे महिन्याला तेवढा जातो. सर आज एका घरामध्ये मिनिमम 4-5 लोक आहेत आणि प्रत्येकाकडे मोबाईल आहे. म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं 1.5-2 लाखाच्या घरात मोबाईल, त्याचे रिचार्ज वेगळे, त्याला अजून काही कव्हर लागले ते वेगळे. लोक म्हणतात लय महाग आहेत किंवा पैसे नाही आमच्याकडे, नंतर बघू. पण लाख रुपये मोबाईल मध्ये, त्याच्यातून रिटर्न काहीच नाही. आता दूध कसं लिटर आहे? 20-30 रुपये लिटर ना? 38 रुपयाचा अर्धा लिटर. अरे बाप रे, दूध त्यानंतर रिचार्ज लागतो 100चा, मिनिमम 100चा लागत असेल. 300 500 300 400 400-800 हा महिन्याला कमीत कमी महिन्याला. फळं लागत असेल लोकांना 2-3 हजार दिवसाला, 100-1 रुपयाचे फळं काय नाही पुरतात. आरामात. गरीबातले गरीब विचार फळ करा. नाहीये सर 150-200 रुपयाच्या खाली. आणि मुलाला शिक्षणाचा खर्च किती? तो वेगळा. 1.5 ते 2 लाख आणि रुपये आमचे पोरं ब्रेड खाऊ राहिलेत, मॅगी खाऊ राहिलेत, लॉलीपॉप खाऊ राहिलेत, त्यानंतर मेवनी सॉस खाऊ राहिलेत, चायनीज आयटम खाऊ राहिलेत, मैदा, गुलाबजाम, बासुंदी लय आवडती बापड्यांना. मग मला सांगा कसं होणार? म्हणजे आलेला पेमेंट फक्त वेगवेगळ्या एक्सपेन्सेस मध्ये चाललाय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का जो माणूस गरीब आहे, जो कर्जात आहे, त्याला याची गरज आहे? जास्त ज्याचे लय लोन आहे, ज्याच्यावर लय EMI आहे, जो लय हे, त्याला पण याची गरज आहे. तोच नाही राहिला, तोच हॉस्पिटलला गेला तर काय करतील? प्रॅक्टिकली बघितलं ना, मी जॉब केलाय, मी लोकांना जॉब करताना बघितलंय. मॅक्सिमम लोक आज जर आपण बघितलं जे मेट्रो सिटीज मध्ये राहतात यांचे 3 ठिकाणी मॅक्सिमम खर्च जातात. पहिला खर्च आहे त्याने जे लोन EMI केले त्याच्यात, दुसरा खर्च आहे हॉस्पिटल, आणि तिसरा खर्च आहे मुलांचे शिक्षण. आणि याचं जर सगळं काढलं ना कॅल्क्युलेशन, किती पण चांगला पेमेंट असणारा व्यक्ती असू द्या, 15-20 हजाराच्या खाली काही पैसे शिल्लक राहत नाही. त्यातलं जर आपण याला डिवाइड केलं ना, 10% शिल्लक राहतात आणि जे 3 गोष्टी समजवल्या 30% पैसे जातात. जर एखादा व्यक्ती 1 लाख रुपये कमवतोय ना, त्यानं जर ऍव्हरेज काढलं तर 30,000 रुपये त्याचा वर्षाचा खर्च आहे, महिन्याचा खर्च आहे मेडिकलमध्ये, हॉस्पिटलमध्ये 30,000 रुपये. मग वर्षाचे सर किती पैसे गेले? 3-3.5 लाख रुपये त्यात. मेडिक्लेम तर कंपल्सरी करू राहिलेत लोक आजकाल, पॉलिशा बनवायला. कारण लोकांना एवढं माहीत झालंय बघा, पॉलिसी कंपन्या पण माहीत झालंय आणि लोकांना पण माहीत झालंय आजार येणार. अरे मग आजार आल्यानंतर वाटोळ होण्यापेक्षा मी काय म्हणतोय, आजार होई नाही म्हणून या मशीन घेणं गरजेचं आहे. कारण की आजकाल जर ज्याच्याकडे मोबाईल नसेल त्याला आपण काय म्हणणार? गरीब. आज पत्र्याच्या घरात, छपराच्या घरात राहणारे लोक गरीब म्हणायला लागलेत. बंगला पाहिजे, सिमेंटचं घर पाहिजे, फ्लॅट पाहिजे. आज लोक ब्रँडेड गाड्या, ब्रँडेड घड्याळ वापरू राहिलेत. ब्रँडेड मला वाटते 8 आणि 10 हजार रुपयाचे लोक शूज वापरू राहिलेत, 4-4, 5-5 चप्पल वापरू राहिलेत. कपडे कुठे गेलेत? आणि 5 स्टार हॉटेलच्या रूम्स, मी आता रिसेंटली दिल्लीमध्ये न्यूज वाचली, एका नाईटला राहण्याची रूमची किंमत 32 लाख, म्हणजे पीक सीजनमध्ये. नंतर यावरेज ते 2-3 लाख रुपये फक्त राहण्याचं भाडं देतात लोक. किती रुपयाचं? मी दुबईला गेलो होतो, दुबईला एका रूम मध्ये जी किंमत होती, जो हॉटेल कुठला होता, बुर्ज अल, तिथे एका हॉटेलची किंमत मी 5 लाख, 17 लाख, 25 लाख, 40 लाखापर्यंत किमती झाल्या. 7 स्टार जगातलं मोठं हॉटेल, त्या रूम मध्ये. हा तिथं गोल्डन कॅफे प्यायला दिली, त्या कॉफीची किंमत चहायला 1000 रुपयामध्ये. म्हणजे इमॅजिन करा की दुनिया कुठं जाऊ राहिले. म्हणजे हातातलं घड्याळ लोक हा 10-10, 20-20, 30-30, 50-50 लाख लोकांचं घड्याळ विकू राहिलेत. पेन 4-4 लाखाचं विकू राहिलेत. डायमंड आणि हिरेन ज्वेलरी, म्हणजे सगळे काही लोक संपत्ती 2, 5, 10, 20, 50 कोटी, हजारो कोटी गोळा करू राहिलेत, पण त्यांच्याकडे नॉलेज नाही आहे. तर हे प्रोडक्ट गरिबासाठी, हे प्रोडक्ट ज्याच्या घरी ना पेशंट्स आहेत, ज्याच्या घरी हॉस्पिटल चालू आहे, ज्याच्या घरी हॉस्पिटल येऊन गेलं आहे, ज्याच्या घरी खरंच असं वाटतं की परिवाराला तुम्ही प्रेम करताय, ज्याच्या घरी छोटे मोठे आजार आता सुरुवात झालेत, ज्याच्याकडे पैसे नाही आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी गोळा करून ठेवली आहे, मला असं वाटतं त्या प्रत्येक स्त्रीसाठी, त्या पुरुषासाठी, त्या आईवडिलासाठी आणि त्या फॅमिलीसाठी हे मशीन गरजेचं आहे. खूप गरजेचं. तरी पण बऱ्याच वेळेला असं होतं ना सर, काही लोकांकडे अज्ञान असतं की माहितीच नाही याच्याबद्दल. मग लोक म्हणतात की बाबा आपण म्हणतो हे पाणी पिल्यावर कॅन्सर बरा होतो किंवा कॅन्सर त्या स्टेज पर्यंत जात नाही. पण काही अज्ञान लोक असा पण विचार करतात की मग हॉस्पिटललाच का बसवत नाहीयेत, कॅन्सर हॉस्पिटललाच का मशीन बसवत नाहीयेत, किंवा मग एवढं कॅन्सरचं प्रमाण काय वाढतंय. मग तुम्ही जर एवढं तिथं तुम्हाला क्युअर करून त्यांना पाठवायचे ना, ते पाठवूच राहिले तुम्हाला त्या लेवलला. मग आता सध्याला अवेअरनेस त्यांना पण नाही आहे. ऑलरेडी फॉरेन कंट्रीमध्ये जर बघितलं तर हजारो हॉस्पिटलमध्ये मशीन बसवले गेलेत प्युअर करण्यासाठी. पण जर मग काही हॉस्पिटल इथिकली प्रॅक्टिस करतात डॉक्टर लोक, पण काही लोक नुसते पैसे छापायला बसलेत. कारण की त्यांनी 1-2-3 कोटी घालून शिकलाय, जॉबवर मिळवलाय पैसे देऊन, आता पेशंटला कार्यक्रम करूच फार अनइथिकली प्रॅक्टिस चालल्या समाजामध्ये. तुम्हाला काय वाटतं, जर पेशंट प्युअर झाले
तर मग हे फार्मा कंपनी हे हॉस्पिटल कुठं चालणार आहेत? हॉस्पिटल आणि डॉक्टर मध्ये पण कॉम्पिटिशन. इव्हन आता संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये हे विषय उठून राहिलेत हॉस्पिटलमध्ये, केमिकल संदर्भात, खाण्यापिण्यामध्ये. मला वाटतं रिसेंटली दिल्लीचे एक नेता आहेत, त्यांनी विषय उचललाय हा, की हॉस्पिटल इंडस्ट्री खाऊ राहील लोकांना, मेडिकलवाल्याची आणि हॉस्पिटलवाल्याची सेटिंग आहे. आणि ज्यात सगळ्यात जास्त मारला जातो कोण माणूस? नॉर्मल, कारण की त्याचे क्लेम रिजेक्ट होऊ राहिले, त्याचे क्लेम रिजेक्ट केले जातात. मग अशा वेळेस जे लोक तुम्हाला जर प्युअर क्युअरच केलं परमनंट, तर तुम्ही दुसऱ्यांदा जाणार का? बरोबर. तुमच्या आजूबाजूचे डॉक्टर आहेत त्यांना रेग्युलर तुम्ही पाहिजेत ना. ते अगरबत्ती लावतानाच म्हणतात तुम्ही या बापड्यांनो. याच्यावर पुस्तक आहेत सर, आयोनायझर वरती, ह्या आयोनाइज वॉटर वरती पुस्तकं आहेत. तुम्ही पण स्टडी केला याच्यावरती, वेगवेगळे सायंटिस्ट, वेगवेगळे लोक. आणि मला वाटतं 60-70 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी ह्याच्यात एक गोष्ट जे आता तुम्ही बोललात ना हॉस्पिटलचं, त्याच्यावरती मी थोडं ऍड करतो. मी जेव्हा सर युरोपमध्ये राहिलो, तर मला जाणवलं की युरोपमध्ये सगळं हॉस्पिटल फ्री आहे लोकांना, कारण जो टॅक्स डिडक्ट होतो ना त्यातूनच हॉस्पिटल केले जातात. तर तिथं आपल्याकडे जेवढ्या अँटीबायोटिक्स खाऊ घातल्या जातात तेवढ्या खाऊ घातल्या जात नाहीये. तिकडे सगळेजण नॉर्मल डिलिव्हरीला प्रेफर करतात. म्हणजे तुम्ही सीझर हे 200-300 लेडीज मधून एखादं सीझर केलं जातं. आपल्यात उलटा रेशो आहे, उलटा आहे. 300 मध्ये एखादं नॉर्मल होतं, 299 सीझर करतात. बरोबर. कारण हा जो करप्शन रेशो फार हायर लेवलला गेलाय आपल्या लेवलला. सर जे बोलले की हॉस्पिटलमध्ये का नाही बसवत आहेत, जर हे क्युअरच झालं तर क्युअर झाल्यानंतर बिझनेसच थांबला ना, बिझनेस ठप्प झाला या लोकांचा. याच्यामुळे जर बघितलं तर, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो इम्पॉर्टंट पॉईंट बोलले सर, की अवेअरनेसचा. आज डॉक्टर आहेत म्हणजे ते काही सर्व गुण संपन्न असं थोडी, त्यांनाच नॉलेज माहिती नाहीये, तर त्यांनाही या गोष्टीचं अंडरस्टँड करण्याची गरज आहे की एक्झॅक्टली मशीन, कारण की ते त्या स्पेसिफिक रिलेटेड, त्या बॉडी, त्या अनाटॉमी रिलेटेड त्यांनी अभ्यास केलाय. त्यांनी थोडं मल्टिपल सगळा अभ्यास केलाय. एका इंजिनियरनी लॉयरचा LLBचा अभ्यास नाही केला. तसं डॉक्टर जो डेंटिस्ट आहे त्याला विचारा बरं, पोट दुखतंय काय करू, नाही सांगते. जो नी पॅशलिस्ट आहे त्याला काय ब्रेनचा काय विषय. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं, आपला एक डॉक्टर म्हणजे पूर्ण ब्रह्मदेव आहे. नाही बाबड्यांनो, मला तर असं वाटतं हे सगळं अज्ञान आहे. कारण की काही डॉक्टर लोक आहेत त्यांनाच डायबिटीसच्या गोळ्या चालू आहेत, त्यांनाच कोलेस्ट्रॉल वाढलाय. ती एवढा टेन्शन घेतो की त्याला सट्टा मारावा लागतो, त्याला क्वार्टर मारावं लागती, त्याचं पण पोट वाढलंय, त्याचं टक्कल पडलंय. मग मला असं वाटतं इव्हन सगळेच आपण अज्ञानी लोक आहेत, ज्ञानी फक्त भगवंत आहेत. आणि ॲज पर सिच्युएशन मला वाटतं आपण अपग्रेड झालो पाहिजे. जसं TV बदलले, मोबाईल बदलले, फॅन बदलले, घर बदलले, क्लोथ बदलले. त्यानंतर तुम्ही आज जर बघितलं तर टेक्नॉलॉजी बदलली, गाड्या बदलल्या. तर आता एअर फिल्टर आले, वॉटर फिल्टर आले. पण ॲज पर सिच्युएशन AIला पण तुम्ही ॲक्सेप्ट केलं, फेसबुक, गुगलला ॲक्सेप्ट केलं. तुम्ही एवढ्या टेक्नॉलॉजीला ॲक्सेप्ट करताय, लक्झरीला ॲक्सेप्ट करताय, तर वॉटर आता क्लीन नाही, मला असं वाटतं डेड पण नाही. आता आपला हेल्दी लाईव्ह वॉटर पिण्याची गरज आहे. आणि ते समजून घेण्यासाठी याचा डेमो तुम्ही पहा, याला मशीनला समजून घ्या, अंडरस्टँड करा. काही क्वेश्चन असेल तर विचारा, समोर डाऊट क्लिअर करा. फुल एव्हिडन्स सोबत आम्ही पण स्टडी केला, आमच्यासोबत पण आलं ना. आम्ही पण असेच नाही आहेत, दुनियादारीचा अभ्यास 50 जणांचं पाणी पिलोय, मगच स्टडी केला आणि मगच घुसलोय ना याच्यात. आम्ही काय असे काय पैसे वाटायला बसलो काय नाही ना. आम्हाला पण असं वाटलं याची गरज स्वतःला आहे, कारण की माणूस स्वतःवर प्रेम करतो सर, नंतर परिवारावर, नंतर दुनिया. मग मला वाटतं स्वतः तुमच्या लिव्हरवर, लंग्सवर, किडनीवर जर प्रेम करत असताल ना, तर पहिलं हे पाणी प्यायला चालू करा. आणि जर तुमच्या परिवारावर प्रेम करत असाल तर त्यांना हे पाणी पाजा. कारण की जगात 3 महत्त्वाचे कामं आहेत सर: स्वतःवर प्रेम करणं, लोकांवर प्रेम करणं, स्वतःला मदत करणं, लोकाला मदत करणं, आणि स्वतःची सेवा करणं आणि लोकांची सेवा करणं. हे भगवंताचे कार्य आहेत. आणि मला वाटतं त्या सेवेमध्ये जे रोज 3-4 लिटर पाणी जाते, ती पाणी स्वतःला आणि परिवाराला आणि समाजाला जर तुमची इच्छा असेल देण्याची, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, सनेजी SSI डिस्ट्रीब्युटर कस्टमरला. कारण की आमचं हेल्थवर काम आहे. आम्ही केमिकल रोखू राहिलोत, आम्ही आयुर्वेदा बेस्ड सप्लिमेंट आणि मेडिसिनवरती काम करू राहिलोत, आणि आता वॉटरवर काम करू राहिलोत. आणि सोबत वेल्थ क्रिएट करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून आम्ही स्पिरिच्युअलिटीला, भगवद्गीतेचा बेस ठेवून आम्ही हॅपीनेसवर काम करतो आहे. जर खरंच तुमच्या परिवारामध्ये हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस पाहिजे असेल, आणि तुम्हाला लोकांचं भलं, तुम्हाला समाजकार्य, सोशल वर्क करायचं असेल, तर या आमच्यासोबत. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो. आपण जन्माला आलोय, आपण मरणार आहोत. आपण शरीरात आहोत, आपल्याला जायचंच आहे. वी आर ऑल गेस्ट, वी आर ऑल टेम्पररी. मग आहेत तर पूर्ण मनापासून जगून जा. फक्त वस्तू, प्रॉपर्टी, संपत्ती कमवण्यात वेळ नका घालू. त्या वस्तूसोबत ती जर्नी आहे ना, ती ब्युटिफुल करण्यासाठी चांगलं पाणी प्या, जिवंत पाणी प्या. पाणी बदला आणि जीवन बदलेल. सो
आम्ही याचे डेमो पाहिले, आम्ही मशीन परचेस केल्या, इन्स्टॉल केल्या, पाणी प्यायला लागलो आणि आम्ही आज हजारो लोकांना हे पाण्याबद्दल अवेअर करू राहिलोत आणि लोक आम्हाला रिस्पॉन्ड देऊ राहिलेत. कारण की लोकांना हे कळतंय की ट्रेंड AIचा आहे, तसाच आता ट्रेंड आयोनायझरचा आहे.